एकाच दिवशी 14 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे। बिजापूर जिल्ह्यातल्या विविध जंगलव्याप्त भागातून संबंधित नक्षलींना ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या नक्षलींपैकी 8 जणांवरती मिळून 36 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं। त्यांची अटक सुरक्षा दलांचं मोठं यश मानलं जात आहे आणि आता या 14 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनीष, गेल्या काही दिवसांपासून एकीकडे चकमकी होताना पाहायला मिळत होत्या नक्षल्यांमध्ये आणि आता मात्र ज्या 14 जणांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे, काय अधिक माहिती? छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी 14 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे आणि बिजापूर जिल्ह्यातील विविध जंगलव्याप्त भागातून संबंधित नक्षलींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। अटक करण्यात आलेल्या नक्षलापैकी 8 जणांना मिळून 36 लाखाचे बक्षीस होते आणि त्यांची अटक सुरक्षा दलांनी सुद्धा केलेलं आहे। याच्यामध्ये राज्य पोलीस डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि केंद्रीय राखीव दल यांची ही कारवाई केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र हे मोठं यश म्हणावं लागेल कारण 36 लाखांचं बक्षीसही त्यांच्यावर होतं। आता येत्या काळामधली जी कारवाई असेल ती कशी असणार आहे? त्यांचं समुपदेशन होणार आहे का? नेमकं काय? प्रज्ञा, त्यांचं एकीकडे नक्षली समाप्त होण्याच्या मार्गावर दिसत असताना अशा ज्या काही मोठ्या मोठ्या चकमकी होतात त्याच्यामध्ये आता मध्यंतरी आपण बघितलेलं आहे, काही नक्षलींना यमन सदन धाडण्यात पोलिसांना यश आलेलं होतं। कुठेतरी त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे। एकीकडे बेरोजगारी, अशिक्षितपणा हा सुद्धा त्याला कारणीभूत ठरू शकते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी सांगितल्याप्रमाणे नक्षलवाद आम्ही समाप्त करू असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्यानंतर पोलीस ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याच्यातून वाटते की कुठून तरी मार्ग निघेल। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनीष।